राज्यभरात मराठी अस्मितेचा आवाज उठवणाऱ्या मनसेनं पुन्हा एकदा एका अमराठी व्यक्तीला चांगलाच प्रसाद दिल्याची बातमी समोर आली आहे। मनसेकडून कार्यालयात बोलावून या अमराठी व्यक्तीला चोप देण्यात आला। कामाच्या ठिकाणी महिला सहकारीला पैशांसाठी शिवीगाळ करून अभद्र भाषा वापरून नाहक त्रास देण्यात आल्याचा दावा मनसेनं केलाय। तसेच मराठी कंपनी मालकाला सुद्धा शिवीगाळ केली, म्हणून मनसे सहकार सेनेचे बाळासाहेब शिंदे यांनी शुक्ला नावाच्या या अमराठी व्यक्तीला कार्यालयात बोलून बदललंय। नवी मुंबईच्या वाशीमध्ये हा प्रकार घडल्याची माहिती मिळतेय। दरम्यान या कृत्यासाठी महिलेची माफी मागायला लावून मनसेनं लिखित माफीनामाही घेतलाय। महाराष्ट्रामध्ये राहून मराठी महिलांना अपशब्द बोलणार नाही असं आश्वासन दिल्यानंतरच मनसेनं त्या परप्रांतीयाला सोडलं। महाराष्ट्रात अशी मुजोरी चालू देणार नाही असा इशाराही यावेळी मनसेकडून देण्यात आलाय। शुक्ला जी थोड़ा सांग रहा हूँ, तुम अपने को कभी गलत बात नहीं की। ये भाई इतना बोला है बाबा, मेरी लाइफ में महाराष्ट्रामध्ये राहतो, बरोबर ना? महाराष्ट्रामध्ये राहून मराठी महिलांना त्रास देतो, शिवीगाळ करतो, उलट बोलतो, एवढा मात्र माफी वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।